सर्वांना नमस्कार. स्वागत आहे श्रावणगंध या आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तू हे रे माझा मितवा भाग 5. खरं तर त्याच्या घरचा फक्त टेक्सटाईलचा बिझनेस होता, पण आता त्याने वेगवेगळ्या फील्डमध्ये पण पदार्पण केले होते. हॉटेल्स होते त्याचे बऱ्याच ठिकाणी. नी आता डायमंड ज्वेलरी बिझनेस टेक ओव्हर केला होता. त्यातच आज डील होतं आणि तोच शो आज सुरू होता, जिथे माहीने येऊन गडबड केली होती. माही घरी पोहोचली, डोळे नीट पुसले, अवतार ठीक केल्याने आतमध्ये गेली. आई आत्याबाई बसल्याच होत्या. माहीने आईकडे बघितले आणि मेरा एवढंच म्हणाली. आईने तिला सांगितले, अंजूसोबत झोपली आहे. तेवढ्यात आत्याबाईने तोंडाचा पट्टा सुरू केला उशिरा येण्याबाबत. माही बोलली, मीटिंग थोडी उशिरापर्यंत चालली. ही फोनची बॅटरी पण गेली म्हणून कळवता नाही आलं आणि ॲटो पण नव्हता भेटत. बरं जा, आवरून ये, जेवायला वाटते. माहीची भूकच गेली होती. ती जेवून आली सांगून आतमध्ये गेली. सगळं आवरून ती बेडवर आली. मीराला कपाळावर किस केला आणि तिच्या बाजूला पडली. तिला झोप येत नव्हती. संध्याकाळचं घडलेलं सगळं तिच्या डोळ्यासमोर दिसत होतं. आणि मग ती त्या डोळ्यावर येऊन थांबली. कुठे बघितले मी ते डोळे? तिला काही आठवत नव्हते, पण कुठेतरी बघितले तिला वाटत होतं. असाच विचार करत ती झोपी गेली. दुसऱ्या दिवशी ती सकाळी लवकर उठली. पटापट सगळं आवरून सर्वांना बाय करून ऑफिसमध्ये गेली. ऑफिसमध्ये पाय ठेवताच सगळे तिच्याकडे बघत होते. ती आतमध्ये जायला निघाली. तेवढ्यात पिऊन येऊन बोलला, तुम्हाला सरने आत बोलावले आहे. तशी ती केबिनमध्ये गेली. त्यांचे बॉस रागात बसले होते. डोर नॉक करून ती आत येऊ का विचारले. या या मिस देसाई, बसा. तशी ती बसली. ऑफिसच्या पहिल्याच दिवशी तुम्ही खूप मोठे काम केलंय ऑफिससाठी. ती डोळे फाडून त्यांच्याकडे बघत होती. मिस देसाई. तिला काही कळेनासं झालं. सर, ते मी मुद्दाम नाही केले. मी पोहोचले हो, मला काही ऐकायचं नाही. बॉस ओरडला. तुमच्यामुळे खूप मोठं नुकसान झालंय कंपनीचं. तुम्हाला काढलंय कामावरून. गेट आउट. तिच्या डोळ्यात पाणी आले. फाईल टेबलवर ठेवून ती बाहेर पळतच आली. ते थेट बाहेर गेली. तिच्या चमेलीजवळ येऊन रडू लागली. तिला काहीच समजत नव्हते. काय करू, कुठे जाऊ? जॉबची गरज होती खूप. ती गाडीवर बसली आणि निघाली आपल्याच विचारात. रस्त्याने जाताना तिला एक देऊळ दिसले. तिने गाडी पार्किंगमध्ये लावली आणि पायऱ्या चढत वर देवळात आली. हात जोडले, नमस्कार केला आणि बाहेर झाडाजवळ कठड्यावर येऊन बसली. डोक्यात खूप विचार सुरू होते. बाप्पा, का रे असं माझ्यासोबतच का होतं? मला जॉबचे आता काय करू? किती गरज होती. तुला माहिती होतं ना? काय सांगू घरी जाऊन? इथे मुंबईला आले आत्याकडे. तिचं जुनं वडिलोपार्जित घर आहे म्हणून सोय झाली. तिचं शिवणकामचं छोटंसं काम चाललेलं. आई ताई तिला मदत करतात, पण असं कितीसं भागणार त्यात? मुंबईमध्ये राहायचं तर खूप पैसे लागतात. कसा तरी जॉब भेटला होता. सगळे किती खुश होते. सगळं मार्गी लागेल असं वाटत होतं, पण त्यात हे असं भलतंच होऊन बसलं. विचार करत बसली होती. समोर बघत अचानक एक आजी तिथे पायऱ्या उतरताना चक्कर आल्यासारखी खाली बसल्या. ती धावतच त्यांच्याजवळ गेली. काय झालं आजी? बरं नाही वाटत तुम्हाला? तिने लगेच पाण्याची बॉटल काढली, त्यांना पाणी दिलं. तसं त्या आजींना थोडं बरं वाटलं. काही नाही ग, आता बरं वाटतंय. देवळात यायचं म्हणून काही खाल्लं नाही ने आता वयोमानानं होतंच असं. माही त्यांना आधार देऊन कठड्याजवळ येऊन बसवलं. मदत झाली बघ तुझी. काय ग नाव तुझं? माही. माहीने सांगितले. मगापासून बघत होती. काय विचारत होती? आजी काही नाही हो, असंच आपलं रोजचं. सांग ग बाळा, आजी म्हणालीस ना मला.
सांग बघू, मग मदत झाली तर होईलच. माझी नाही तर मन हलके होईल तेवढेच. माहीला पण वाटले मन हलके करावे. तसं पण त्यांच्या जवळ बोलण्यानं काही कुणाला कळणार थोडी. मग तिने सांगितले, पहिल्याच दिवशी माझी नोकरी गेली. नी थोडाफार जे घडलं ते सांगितलं. खूप गरज होती हो आजी मला नोकरीची. घरी जाऊन काय सांगावं काहीच कळत नाहीये. बाळा, बाप्पा जे करतो ना ते चांगल्यासाठीच करतो. विश्वास ठेव त्याच्यावर. सगळं ठीक होईल. नको काळजी करू. आजी, खूप सुंदर आहे ग तुझी ओढणी. खूप छान काम केलंय. कुठून घेतले? आजी तशी माही हसली. धन्यवाद आजी. कुठून काय हो, मी केलंय हे काम. अरे हो का? खूप सुंदर केलंय ग. मोठमोठ्या डिझायनरला पण मागे सोडेल असं काम आहे बघ. खूप छान. माझ्या आत्याबाईचं हेच छोटंसं काम आहे. तेच मग आम्ही तिला त्यात मदत करतो. आणि हे विणकाम, टाके, हे माझं खूप आवडतं काम आहे. तर मी माझ्या ओढणीवर करत असते. माही त्यांना सांगते. अरे वा, खूप छान. तुझ्याकडे किती अशा ओढण्या? आजी, आहेत बऱ्याच. पण का हो, तुम्हाला आवडल्या का? तुम्ही घालणार काय? माही हसत आजीकडे बघत बोलली. आजीला पण हसू आलं. तुला बघून घालायची इच्छा झाली. तशी माझी असं म्हणून दोघी खळखळून हसायला लागल्या. बरं, आमचा असाच कपडे डिझायनिंगचा बिझनेस आहे. तर तुझ्या सगळ्या अशा छान काम केलेल्या ओढण्या दाखवायला उद्या घरी घेऊन ये. बघू मग पुढे काय होतंय काही कामाचं. म्हणत त्यांनी त्यांचा पत्ता तिला दिला. माही खुश झाली. ठीक आहे म्हणाली. आजीने ड्रायव्हरला फोन केला. तो घ्यायला आला. माहीने आजीला कारमध्ये बसवायला मदत केली. कार पुढे गेली. माही पण चमेली जवळ आली, किल्ली लावली आणि आनंदाने घरी गेली. माऊ चप्पल काढतच होती की मीरा येऊन तिला बिलगली. माऊ आली म्हणून टाळ्या वाजवत उड्या मारत होती. तिने मीराला उचलून घेतले, तिला किस केले. तेवढ्यात आत्याबाई आल्या. एवढ्या लवकर कशा आल्या मॅडम घरी? काही घोळ घालून आल्या की काय? तशी आई ताई पण बाहेर आल्या. माहीने मीराला खाली उतरवलं तशी ती खेळायला पळाली. काय ग, काय झालं? आज अशी लवकर का आली? आई, मला कामावरून काढलंय, ती हळू आवाजात बोलली. तरीच मला वाटलंच. मॅडम जिथे जातात घोळ करूनच येतात. आई, माझी काहीच चुकी नव्हती ग, खरंच. तिने काल जे घडलं ते हॉटेल रूमचा भाग सोडून सगळं सांगितलं. आत्याबाईने डोक्यावर हात मारून घेतला. अशी कशी ग तू धांदरट? आता काय करायचं आपल्याला? काहीतरी करावंच लागेल ना, आई काळजीत बोलली. मग माहीने तिला देवळात घडलेलं सांगितलं. मी उद्या जायचंय त्यांच्याकडे बोलली. सगळ्यांना मग थोडं बरं वाटलं. माहीने सुटकेचा निश्वास सोडला नि ती आतमध्ये मीरासोबत खेळण्यात रमली. आरव खिडकीतून उभा राहून माही गेलेल्या दिशेकडे बघत होता. आज घडलेला विचार करत राहिला का तिच्या डोळ्यात हरवून जातो मी. कोण आहे? जाऊ दे, महत्वाची मीटिंग आहे उद्या. झोपायला पाहिजे. खूप कसरत करावी लागली आज. विचार करत फ्रेश होऊन आला आणि बेडवर पडला. सकाळी ऑफिसला जायची तयारी करत होता तेव्हा डोरबेल वाजली. कम इन आरव. सर, हे मोती सापडले रूम साफ करताना. एक पॅकेट दाखवत हॉटेल सावंत म्हणाला. हां, दे म्हणत आरवने ते घेतले आणि ब्लेझरच्या पॉकेटमध्ये ठेवले. आरव तयारी करून ऑफिससाठी निघाला. त्याच्या लक्षात आलं आजच्या मीटिंगची महत्वाची फाईल घरीच राहिली होती. त्याने कार घराच्या दिशेनं वळवली. आरव आता मुंबईमध्ये शिफ्ट झाला होता. त्याचा बिझनेस आता खूप वाढला होता. मुंबईमध्ये त्याची मेन ब्रांच होती. नाशिकवरून हँडल होत नव्हतं म्हणून ते सगळे मुंबईला शिफ्ट झाले होते.
बिझनेस टॉपवर नेण्यासाठी त्याने बरीच मेहनत घेतली होती. त्यामुळे त्याला कामात सगळं परफेक्ट लागायचं. थोडीशी पण चूक त्याला सहन नाही व्हायची. खूप चढाव उतार बघितले होते. वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात येत होता आणि घरचा जुना अनुभव होताच. त्यामुळे त्याचा स्वभाव जास्तीच कडक बनत चालला होता. दिसायला हँडसम टॉपचा बिझनेसमन खूप मुली त्याच्या मागे लागायच्या. लोक फक्त पैशाच्या मागे असतात असं त्याचं मत बनलेलं होतं. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की कळवा. आवडली ते लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.